राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा हा चौथा आठवडा सुरू झाला असून चौथ्या आठवड्यातले हा पहिल्या दिवशी आणि पहिल्याच दिवशी आपण पाहू शकतो त्या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उपोषण जे आहे ते विरोधकांनी सुरू केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी हे उपोषण जे आहे ते करताना पाहायला मिळतात आणि मंत्री छगन भुजबळ या उपोषणाची दखल जी आहे ती घेत आहेत। मंत्री छगन भुजबळ हे दाखल झालेले आहेत आणि ते विधान भवनामध्ये प्रवेश करत असताना त्यापूर्वीच ते या सगळ्याची आपण पाहतोय यामध्ये ते त्यांची दखल घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः पाहायला गेलं तर या लाक्षणिक उपोषणातील त्यांच्या मागण्या काय ते आपण जाणून घेणार आहोत। ग्लेन ईगल म्हणजे ग्लोबल रुग्णालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिका अधिकारी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही कार्यवाही नाही। ग्लोबल रुग्णालयाने मुंबई महानगरपालिकेकडून अनेक सवलती घेतल्या। यासोबतच पाहतोय आयोडीच्या अटी शर्ती प्रमाणे 37 रुग्णखाटा या महापालिका दराप्रमाणे राखीव ठेवण्याचे बंधन गेल्या 15 वर्षात रुग्णालयाकडून करारनामा करण्यात टाळाटाळ त्यानंतर मुंबईतील अशा अनेक मागण्या ज्या त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या अनेक मागण्या साधारणतः आपण पाहतोय सध्या या अनेक मागण्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या मागण्या च्या पूर्ततेसाठी या सरकारचे व महानगरपालिकेचे या सगळ्या विरोधामध्ये हे अजय चौधरी असतील त्यानंतर अनंत बाळा नर असतील आणि हरुणका नसील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि ते आमदार आता या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उपोषणाला जे आहे ते बसले लाक्षणिक उपोषण जे आहे ते त्यांनी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे या अगोदर सुद्धा अजय चौधरी यांनी हा मुद्दा साधारणतः मांडला होता। साधारणतः या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की एकंदरीत हे उपोषण एकंदरीत होत आहे। मात्र या लाक्षणिक उपोषणामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक मागण्या आहेत। त्या मागण्या आता सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून पूर्ण करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं जे आहे ते ठरणार आहे। साधारणतः आपण पाहतोय की त्या मागण्या जर आपण पाहिल्या तर मुंबई महानगरपालिका अधिकारी करारनामा करण्यात दिरंगाई करत आहेत व रुग्णालयाला पाठीशी घालत आहेत। यासोबतच गेल्या 15 वर्षात 150 कोटींचा घोटाळा सुद्धा पाहायला मिळत आहे। मुंबईतील गोरगरीब रुग्ण सुविधांपासून वंचित आहेत तर गेल्या 15 वर्षात रुग्णालयाकडून करारनामा करण्यास टाळाटाळ या सर्व भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लाक्षणिक मागणी या आवाज उठवून सुद्धा लाक्षणिक उपोषण हस्तक्षेपामुळे कारवाई केली जात असल्याचा सुद्धा उल्लेख या जे अजय चौधरी यांनी जे घातलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। बॅनर जे आपल्याला शरीरावरती घातल्याचं पाहायला मिळतं त्याच्यावरती अनेक मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांनी सरकारला अनेक सवाल सुद्धा जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित केलेले सरकारला ते अनेक सवाल सुद्धा विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान मुंबईमधील गरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेकरिता बघतात काय सामील व्हा असं सुद्धा आव्हान जे ते आपल्याला हे अजय चौधरी आपल्याला या सगळ्यामध्ये आपण पाहतोय अजय चौधरी असतील किंवा अनंत बाळानर असतील हे आपल्याला आव्हान जे ते करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजय वैभव पाटील मुंबई।